तुम्ही क्रंच ऐकू शकता या भज्यांचा. परफेक्टली कुरकुरीत झालेत आणि अजिबात तेलकट वाटत नाही आहेत, दिसत नाही आहेत आणि झाले सुद्धा नाही आहेत. फार कुरकुरीत क्रंची असे भजी बनवून. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खमंग कुरकुरीत सिंहगडवरील फेमस खेकडा भजी. आणि खेकडा भजी आहेतच, तर त्याचसोबत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सिंहगडवरील फेमस खेकडा भजींसोबत सर्व केली जाणारी कांद्याची चटणी. आणि खूप जास्त सोपी आणि अगदी मोजक्या बोटांवर मोजक्या साहित्यात ही भजी बनले जातात आणि चटणी सुद्धा. तर भजी बनवण्यासाठी आपण फक्त बेसन, कांदा, मीठ, लाल मिरची पावडर. तर इथे मी तांदळाचं पीठ सुद्धा ऍड करते एक्स्ट्रा क्रंच येण्यासाठी. पण ऑप्शनल आहे अगदी, तुम्हाला नसेल ऍड करायचं तांदळाचं पीठ तरी काहीच हरकत नाही. पण तांदळाच्या पीठामुळे ना छान असे कुरकुरीत आणि जास्त क्रंची हे भजी बनले जातात, खुसखुशीत आणि खमंग बनले जातात. आणि ओवा, दॅट्स इट. फक्त इतकं 4-5 इंग्रेडियंट्समध्ये हे भजी बनवून रेडी होतात. आपण यामध्ये एक थेंबही पाणी नाही ऍड करणार आहोत आणि सोडा सुद्धा न ऍड करता आपण ही कुरकुरीत खमंग टेस्टी भजी आणि त्याचसोबत ही कांद्याची चटणी बनवणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा जर ही झटपट भजी बनवायची असतील आणि घरात बसून मस्त या रिमझिम पावसामध्ये कुरकुरीत भजींचा आस्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर ही खेकडा भजी बनवण्यासाठी कांदा कसा कट करायचा ते बघूयात. तर सोलून घेतलाय मी इथे कांदा आणि मधून असा कट करून घेतेय. आता ह्याचे असे 2 तुकडे झालेत. आता आपण नेहमी असा चॉप करतो उभा, तर असा चॉप नाही करायचा आपल्याला कांदा खेकडा भजींसाठी. असा आडवा चॉप करायचा आहे आणि हा जो फर्स्ट लेअर निघतो तो काढून टाकायचा आहे आणि मग अशा लेयर्समध्ये कट करायचा आहे. तर इथे बघा इझिली असे लेयर्स निघले जातात ह्याचे आणि लॉंग स्ट्रँड्स निघतात ह्या कांद्याच्या. तर त्यामुळे चांगली लेंथ मिळते कांद्याला आणि छान होतात आपली खेकडा भजी. त्यामुळे हे भजी बनवताना नेहमी कांदा असा आडवा कापायचा आहे, उभा नाही चिरायचा आहे. बघा मस्तपैकी अशा स्ट्रँड्स निघले जातात ह्याच्या. मी असेच बाकी सगळे कांदे चिरते आणि मग तुम्हाला दाखवते कसा कोणत्या साईजमध्ये कट केला. आपल्या चाकूची जी लेंथ असते त्याच्या अकॉर्डिंग त्या साईजने तेवढा पातळ चिरला आहे. जास्त जाडही नाही चिरायचं आणि जास्त पातळही नाही. अशी या चाकूची जशी लेंथ असते तेवढी रुंदीचा तेवढ्या जाडीचा आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे. तर इथे बघा माझा सगळा कांदा व्यवस्थित चिरून झाला आहे. आता ह्याला अशा मोठ्या बोलमध्ये मी ट्रान्सफर करते आणि ह्याला छान असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून असा मोकळा होईल हा कांदा आणि पाणीसुद्धा रिलीज करेल ह्याचं. तर खेकडा भजीला असं वेगळं वरून पाणी ॲड तरच ते असे क्रिस्पी आणि क्रंची बनतात खेकडा भजी. जे पाणी आणि कांदा रिलीज करतं त्याच पाण्यामध्ये खेकडा भजी बनले जातात. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मोकळा झाला हा कांदा. आता ह्यात मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ ॲड करते. मीठ लावून घेते कांद्याला. तर एक छोटा चमचा मीठ ॲड करते मी यामध्ये. आता छान हे मीठ लावून घ्यायचं आहे कांद्याला. मीठ लावलं की कांदा पाणी रिलीज करतो. तर आता मी ह्याला कांद्याला मीठ लावून ठेवते झाकून. तर हे भजी बनवण्यासाठी मी इतकं साहित्य घेतलंय. बेसन घेतलंय, तांदळाचं पीठ घेतलंय, लाल मिरची पावडर घेतली आणि ओवा घेतलाय. बस एवढंच लागणार आहे आपल्याला ही भजी बनवण्यासाठी. तर इथे बघा एक 10-15 मिनटं झालेत मी ह्या कांद्याला मीठ लावून झाकून ठेवलेलं. तर इथे बघा व्यवस्थित पाणी सुटलंय ह्या कांद्याला, तुम्ही बघू शकता. पाणी सुटलं गेलंय कांद्याला व्यवस्थित. आता यामध्ये मी ॲड करणार आहे बाकीचे सगळे मसाल्यांमध्ये फक्त मी लाल मिरची पावडरच ॲड करते. तर आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत लाल मिरची पावडर. एक मोठा चमचा घेतला आहे मी लाल मिरची पावडर. त्याचसोबत 1 चमचाभर ओवासुद्धा घेते, क्रश करून ॲड करते. ओवाने खूप छान फ्लेवर येतो भज्यांना, त्यामुळे नक्की ॲड करायचे भजी बनवताना ओवा. आणि त्याचसोबत त्यात मी ॲड करणार आहे बेसन. तर आधी सुरुवातीला थोडंसंच ॲड करते मी, लागेल तसं आपण ॲड करत जाऊयात पुढे. आणि तांदळाचं पीठही नक्की ॲड करायचं आहे, त्याने छान क्रिस्पी कुरकुरीत होतात हे भजी. आणखी ॲड करते बेसन आणि तांदळाचं पीठ.
इथे मी एकही थेंब पाणी ॲड नाही केलं यामध्ये. तर इथं मी आणखी थोडंसं पीठ ॲड करते बेसनाचं आणि पुन्हा छान मिक्स करते. ह्याला लागेल तसं मी थोडंसं बेसन ॲड करत जाते. एकदमच मी ॲड नाही केलं. लागेल तसं बेसन पीठ ॲड करून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. मी ह्यामध्ये अजिबात एक थेंबही पाणी ॲड नाही केलं आहे. इथे बघा परफेक्ट आपलं हे पीठ बनवून झालं आहे भज्यांचं रेडी. आता एकीकडे मी तेलही तापत ठेवलेलं, तर लगोलग आपल्याला हे बनवायला घ्यायचे. नाहीतर तुम्ही ह्याला सोडलं असं तर मग आणखी पाणी रिलीज करतं कांदा. तर आता मी लगेच भजी तेलामध्ये सोडते आहे. इथे बघा मी तेल तापत ठेवलेलं आणि गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवली आहे मी. आणि जास्त एकदम कडक तेल तापलेलं नाही आहे. मीडियम फ्लेमवरतीच मी तेलालाही तापून घेतलं आहे. अगदीच कडकडीत तेल नाही ठेवायचं आहे भजी बनवण्यासाठी. आता सोडते आहे मी भजी. आणि मी रँडमली सोडते भजी, अशा शेप नाही देते ह्याला. आता मी भजी सोडल्यानंतर 1 मिनिटासाठी गॅसची फ्लेम हाय करते. तर इथे 1 मिनिटभर मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली. आता स्लो टू मीडियम फ्लेम करते पुन्हा. इथे बघा भजी फ्राय होत आहेत छान. स्लो टू मीडियम फ्लेमवरती एक 4 ते 5 मिनिटं लागतात एक बॅच फ्राय होण्यासाठी. पेशंटली ह्याला स्लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय होऊ द्यायचं. जर तुम्ही हाय फ्लेम केली तर करपू शकतात भजी आणि आतून कच्चे राहू शकतात. त्यामुळे स्लो टू मीडियम फ्लेमवरती याला सावकाश 4-5 मिनिटासाठी तळून घ्यायचं आहे आलटून पालटून. छान ह्याला आलटून पालटून फ्राय करून घेते. इथे बघा मस्त गोल्डन ब्राऊन रंग येऊ लागलाय भज्यांना. आता आणखी 1-2 मिनिट त्यांना छान फ्राय करून घेते. बघू शकता तुम्ही मस्त परफेक्ट क्रॅब शेप आलाय ह्याला, खेकड्यांसारखा शेप आलाय आणि व्यवस्थित तळलेही गेलेत हे भजी. आता या स्टेजला ह्यांना काढून घेऊयात. एक साधारणतः 4 ते 5 मिनिटं लागलेत मला हे भजी फ्राय करण्यासाठी. काढतेय आणि नेक्स्ट बॅचही सेम मी फ्राय करून घेते. पुन्हा मगासारखंच रँडमली मी भजी सोडते तेलामध्ये. अजिबात ह्यांना असा शेप वगैरे द्यायचा नाही आहे. बघा ही बॅचही परफेक्टली फ्राय झाली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या बॅचमध्ये ही परफेक्ट शेप आणि कलर आला आहे भज्यांना. हेही काढून घेते आणि असेच सगळे भजी फ्राय करून घेते. इथे माझे सगळे भजी फ्राय करून झालेत. आता त्याच तेलामध्ये मी चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करते. छान 1-2 मिनिटासाठी हाय फ्लेमवरतीच मिरच्यांना फ्राय करून घेते. मिरच्या चिरून घेऊनच यूज करायच्या आहेत. तुम्ही डिरेक्टली ॲड केलं तर फुटतात मिरच्या तेलामध्ये, त्यामुळे चिरून घ्यायच्या आहेत मिरच्या. इथे बघा मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्या आहेत. काढून घेते मिरच्यांना. तर सिंहगडवरती चटणी मिळते कांदा भजीसोबत खायला, जी खेकडा भजीसोबत खायला जी चटणी मिळते ती बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी असा छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे. त्यामध्ये मी ॲड करणार आहे मोठा चमचा लाल मिरची पावडर. आणि यावरच जे आपलं भजी तळलेलं तेल आहे ते तेल गरमच आहे, तर गरम तेल डिरेक्टली यामध्ये ॲड करायचं आहे. तर एक 4-5 चमचे तेल घेतलंय मी. आणि ह्याला मिक्स करायचं. तर इथे बघा झाली आपली ही चटणी बनवून ही रेडी विथिन मिनिट्स. तर इथे बघा तुम्ही क्रंच ऐकू शकता ह्या भज्यांचा. परफेक्टली कुरकुरीत झालेत आणि अजिबात तेलकट वाटत नाही आहेत, दिसत नाही आहेत आणि झालेसुद्धा नाही आहेत. तुम्ही इथे ह्यांचा क्रंच बघू शकता. फार कुरकुरीत क्रंची असे भजी बनवून झालेत रेडी. त्याचसोबत चटणी आणि फ्राय करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या.
मिरच्यांवरती थोडंसं मीठ भुरभुरती आहे, गरम आहेत तोवर. आणि मग झालेत रेडी इथे आपले सिंहगड स्टाईल खेकडा भजी, त्याचसोबत चटणी आणि हिरव्या मिरच्यासुद्धा. तर तुम्ही इथे बघू शकता एकूण एक भजीचा शेप परफेक्ट खेकड्यासारखा आला आहे, क्रॅबसारखा. आणि सगळ्या भज्यांचा शेप तसाच आहे, तुम्ही बघू शकता. कोणताही रँडमली भजी उचलून बघितला आपण तरी. तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कॉमेंट्समध्ये देखील सांगा. तुम्ही बघू शकता एकूण एक भजीला परफेक्ट क्रॅब शेप आलं आहे, खेकडा भजीसारखा शेप आला आहे. परफेक्ट बनले गेलेत आणि रंगसुद्धा किती सुंदर आला आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर रंग आणि सुंदर शेप. तर बघितलं तुम्ही किती झटपट आणि सोपी रेसिपी होती ना. आणि खूप कमी वेळात आणि खूप कमी मोजक्या साहित्यांमध्ये आपण ही रेसिपी बनवून तयार केली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही खेकडा भजींची रेसिपी हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुन्हा अशा छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.